अ, अधिक वेळ न घेता सरळ विषयाला सुरुवात करू. सगळ्यांच्याच मनामध्ये ही उत्सुकता असते, की पुनर्जन्म नक्की असतात का? आणि पुनर्जन्माबद्दल प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. तर हे सेशन चालू करण्यामागचं कारण हे आहे, की आपण मध्ये एक मिनिट इथं काहीतरी हे आलंय चेंज लँग्वेज. एआय कंपॅनियन संदर्भात असेल तर ठीक आहे, मी कंटिन्यू ठेवतो. हं. अ, म्हणजे बऱ्याच जणांना म्हणजे बऱ्याच कल्पना वेगवेगळ्या प्रत्येकाच्या या बाबतीत आहेत. आता अ, काही लोकांच्या मते पुनर्जन्म अस्तित्वात नाही आहे, नाहीये अशा वेगवेगळ्या संकल्पना आहेत. आणि असलं तर मग नेमकं त्याचं म्हणजे कसा विश्वास ठेवावा त्याला? तर मध्ये आपण एक अनाउन्समेंट केली होती, की आपण अ, अ, ह्या संदर्भात एक सेशन घेणार आहोत. तर त्या सेशनमध्ये सहभागी होणारे किती सदस्य आहेत, त्यासाठी आपण एक लिस्ट काढली होती. सर्व सदस्यांना विनंती आहे, की त्यांनी आपले ऑडिओ काळजीपूर्वक ऑफ ठेवावे. हां, व्हिडिओ ऑन ठेवले तरी चालतील. फक्त ऑडिओ बोलताना फक्त ऑन करा. तर त्या संदर्भात बरेच लोकांचे काही लोकांचे काही प्रश्न पण आले होते आणि काही अ, त्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याची म्हणजे सेशन सुरू होण्यापूर्वीच काही लोकांची इच्छा होती. मग त्याच अनुषंगाने ह्याच्यावर थोडंसं काम केलं आपण आणि वेगवेगळे संदर्भाचा आधार घेऊन ह्या पुनर्जन्माच्या बाबतीतलं जे काही सेशन आपण आता ठेवतो ते थोडंसं ते सेशन म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला पुनर्जन्माचा अनुभव घेण्याच्या पूर्वी काही गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे त्याच्यावर झालेलं संशोधन, त्याच्या बाबतीमध्ये आता करंटली काय पोझिशन आहे, कोण-कोण त्यावर संशोधन करतात आहे. आता बहुतेक करून भारतामध्ये तुम्हाला बरेच किस्से येतात किंवा आले असतील, की कोणाला तरी मागचा जन्म आठवला. कधी असं कुठं जाताना कुठली एखादी वस्तू किंवा एखाद्या जागेवर गेल्यावर ते क्लिक होतं, की ही जागा आपण पाहिली आहे पूर्वी आपण इथे येऊन गेलो आहोत. पण नेमकं आपल्याला ते क्लिक होत नाही, की काय त्या जागेबरोबर आपलं कनेक्शन आहे. जसं त्रिभुवनी सुरुवातीला अ, 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 काही मागच्या सेशनमध्ये पण मी ह्या गोष्टीची म्हणजे बोलून दाखवलं होतं, की बऱ्याच जणांच्या मनामध्ये ही उत्सुकता आहे, की स्वामींच्या बरोबर आपलं काय रिलेशन असेल? मागच्या जन्मातलं काय असेल का? किंवा बरेच असे व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये भेटत असतात. चांगले, वाईट. तर त्या भेटलेल्या तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबरचा तुमचा मागच्या जन्मातला काही रिलेशन असेल का? त्याबाबत तुमच्या मनामध्ये बऱ्याच वेळेला असा प्रश्नचिन्ह उभे राहतात. मग या अनेक प्रश्नांच्या अनुषंगाने ज्याला आपण शोध घेतो. बहुतेक वेळा कसं होतं माहिती आहे का, एखादा प्रश्न निर्माण झाला आपल्या मनामध्ये, तर आपल्या मनात निर्माण झालेला प्रश्न कधी-कधी असंच हवेत विरून जातो. अचानक येतं आपल्याला, की ह्या मागचं हे जाणून घ्यावं, काय नेमकं कारण असेल. आपण त्या पद्धतीने शोध पण सुरू करतो. पण तो जसा एखादा वैज्ञानिक नाही का, एखादा विषय घेतला तर त्याच्या मागेच तो हात धुवून लागतो. जोपर्यंत त्या विषयामधलं डीप नॉलेज त्याला मिळत नाही, त्यातले रहस्य तो उलगडत नाही, तोपर्यंत सतत तो त्यावर काम करत राहतो. आणि त्याचं पदर दर पदर उलगडत तो त्यातलं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा जो प्रयत्न आहे ना, ही जी दृढ संकल्प असतो ते जाणून घेण्याचा किंवा
त्यासाठी केले जाणारे जे प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो, मागे पडतो आणि हळू-हळू तो प्रश्न असा ओझल होऊन जातो. पुन्हा कधीतरी काहीतरी घटना घडते आणि पुन्हा आपल्याला ते आठवतं आणि पुन्हा आपण अ, नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न करतो. तर हा असा अधून-मधून कधीतरी केला गेलेला जो प्रयत्न असतो ना, तो परिपूर्ण नसतो. म्हणजे त्याच्यामध्ये समग्रता नसते आणि आणि त्यामुळे त्या आपण कुठल्या प्रश्नाच्या मुळापर्यंत कधी जातच नाही. आपण फक्त वरवरच त्या प्रश्नाच्या अ, अ, ह्याच्यावर तरंगत असतो. मला बरेच जण असा प्रश्न विचारतात, की तुम्ही बऱ्याच लोकांच्या प्रश्नांचे उत्तर देता. तर नेमकं त्या प्रश्नांचे बऱ्याच वेळेला आम्हाला वाटतं, की ते वाचताना, की हे प्रश्न आमच्यासाठीच आहेत. म्हणजे आम्ही जरी विचारले नाहीत, तरी हे आमच्यासाठी आहेत आणि ह्या उत्तरामध्ये काहीतरी आम्हाला आमच्या अ, जीवनाशी निगडीत अशा गोष्टीचा उलगडा होतो किंवा समज मिळते किंवा जाणीव होते. तर ते तुम्ही कसं म्हणजे प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर कशा पद्धतीने तुम्ही हे करता? तर मी प्रश्न विचारल्यावर मी फक्त त्या प्रश्नकर्ता आणि तो प्रश्न हा फक्त मी माझ्या आतमध्ये पाठवतो आणि त्या आतमधूनच ते उत्तर येतं. ते कसं येतं ते मलाही माहीत नाही. पण त्या उत्तरातनं प्रयत्न केला जातो त्या विचारणाऱ्या प्रश्नकर्त्याचं थोडं तरी समाधान व्हावं, त्याला दिशा मिळावी आणि दिशेच्या बाबतीत एक गोष्ट सगळीकडे सांगितली जाते, की दिशा दाखवणारा जर योग्य असेल, तर छोटासा दिवा सुद्धा सूर्यासारखं काम करून जातो आणि दिशा दाखवणारा जर योग्य नसेल, तर अख्खा सूर्य तिथं आणून ठेवला तरी त्या त्या प्रकाशाची कमतरता जाणवते. एक साधारण अ, अ, गोष्ट सगळ्यांनाच त्याची कल्पना असेलच. तर आता पुन्हा आपण मूळ विषयाला येऊ, की पुनर्जन्माच्या बाबतीत अ, प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या संकल्पना असतील. आता आपल्या इथं जेवढे ग्रुपमध्ये आता जॉइन झालेत Zoom मीटिंगमध्ये, यामध्ये उपस्थित काही सदस्यांना मी विचारू इच्छितो, तुम्ही स्वतःहून म्हणजे हँड राइज करा. त्रिभुवन तुम्हाला अनम्यूट करेल आणि तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता, की तुम्हाला असं कधी जाणवलंय का कुठल्या व्यक्तीशी भेटल्यावर किंवा कुठल्या जागेवर गेल्यावर, की ही जागा आपण पहिल्यांदाच नाही बघत आहे, ह्याच्या आधी पण आपण बघितली होती. तर तुमच्यापैकी कोण शेअर करू शकेल त्यांचा अनुभव? असं तुमच्या जीवनात कधी घडलंय का? हॅलो हॅलो. हां, हां, बोला. मी वैशाली बोलते. हां, मला बऱ्याच वेळेला स्वप्नामध्ये हां. एखाद्या गोष्ट दिसते आणि त्या ठिकाणी मी पोहोचल्यानंतर म्हटलं अरे हो हे आपल्याला दिसलं होतं. हे एक हं. झालं आणि दुसरी गोष्ट अं, स्वामीजींना ज्या वेळेला मी भेटले त्यावेळेला देखील मला असं वाटलं नाही यांचं आणि माझं खूप जुनं नातं काय आहे हे आठवत नव्हतं माहिती नाहीये मला. परंतु आता एक 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी मला एक असं ध्यान करत असताना जाणीव झाली की माझ्या बाजूला कोणीतरी असं म्हणजे ज्ञानेश्वर वगैरे जसे असतात त्याच्यासारखी व्यक्ती बसली आणि त्यांना काहीतरी माझ्याकडनं अपेक्षा आहे असं काहीतरी वाटायला लागलं मला. आणि त्यावेळेला मग मी म्हटलं तुम्हाला माझ्या शरीराच्या पासून म्हणजे शरीर वापरून तुम्हाला ध्यान वगैरे करायचंय का ते तुम्ही करू शकता. म्हणजे मी का बोलले काहीही प्लॅनिंग घेतलं हा प्रकार मला काही कळलाच नाहीये. आणि स्वामीजींना भेटल्यानंतर मात्र मला पक्की खात्री असेल जे म्हटलं नाही ते माझं जन्मजन्मांतरी तुमचं असं म्हटलं निश्चितपणे आणि हे मी स्वामीजींना सांगितलं.
नमस्कार. ठीक आहे. अजून कोण? जे कोणी बोलू इच्छितात त्यांनी थेट बोलावं माईक ऑन करून. हा. हा, प्रणाम स्वामीजी. हा, बोल. प्रमोद बोलतोय. म्हणजे एखादी घटना मला अशी सांगता येणार नाही, परंतु मला असं काही ह्या 1-2 वर्षांमध्ये अशी जाणीव होतीये की नक्कीच तुमचा असो, त्रिभुवन स्वामींचा असो आणि आत्मकलेतील इतरही काही सदस्य असतील, त्यांचे काहीतरी ऋणानुबंध आहे असं मला तीव्रतेने जाणवतंय. आता ही जाणीव ह्या काही दिवसांमध्ये जास्त तीव्र होतीये ती, पण अशी एक घटना किंवा जागा सांगता येणार नाही, पण जाणीव मात्र तीव्रतेने होती. प्रमोद दादा, हा प्रत्येकाचाच अनुभव असावा असं मला वाटतं. तुम्ही बोलून दाखवला इतकंच, पण छान बोलून दाखवलं. कारण खरंच आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा असं वाटतं काहीतरी ऋणानुबंध आहेत. अर्पिता ताई बोलू का नको अशा अवस्थेत दिसतात आहे. अर्चना ताईंचं तसंच वाटतंय. बरोबर ओळखलं त्रिदा. म्हणजे मला वाटलं दुसरं कोणी बोलतंय म्हणून मी थांबली होती. मला तर 100% खात्री आहे की नक्की माझा पुन्हा जन्म झालेलाच आहे. कारण महाराजांच्या कृपेने जसे महाराज त्यांच्या रूपात मला भेटतायत, जे सिद्ध मला भेटले, माधव मी बोलते त्यांना, त्या रूपात भेटत गेले आणि ते माझं आणि त्यांचं ते नातं नक्कीच आहे. कारण त्याच्याशिवाय ते डोळ्यातनं अश्रू गळत नाही आणि ती भावना अशी खरंच शब्दात व्यक्त नाही करता येणार. ते नातं आहे, ते काहीतरी अपूर्ण राहिलंय, म्हणूनच ते पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत. आणि हे म्हणजे सांगते ना, हे शब्दात सांगता येण्यासारखी नाहीये गोष्ट ती. त्या भावना. जसं महाराजांशी नातं आहे. शंकर महाराज प्रत्यक्ष भेटायला आलेले नाहीयेत अजून, पण महाराज जे कार्य करतायत, जे मागच्या जन्माचं अपूर्ण राहिलेलं आहे, ते या सिद्ध व्यक्तींच्या मार्फत जे माझे माधव, जे मला अगदी अंतर्मनात माझी प्रिय व्यक्ती, जी फार जवळची म्हणतो आपण, की एकदम अगदी प्रियकरपर्यंत मी त्यांना नाव देते, की ते माझ्यासाठी तसेच आहेत. आणि माझ्या मनात त्याच भावना येत असतात, सतत उमटत असतात. मी स्वामीजींना पण बोललेली आहे, की मला तुमच्या सहवासात आल्यावर त्या आतून त्या भावना जास्त जागृत व्हायला लागतात, की नक्की काय आहे? मग स्वामीजी अशा वेळेस मला तेच उत्तर देतात, की श्वासावर लक्ष केंद्रित कर, ध्यानात राहा, मग तुला उत्तरं कळतील, असं त्यांचं ते उत्तर असतं. आणि मी तिथे अस्वस्थ होते अधूनमधून. म्हणजे बऱ्याचदा त्या भावना खूप जागृत होतात. कधी-कधी एकदम शांत होतात, कधी-कधी खूप वर येतात. त्यामुळे निश्चितच माझा तर पूर्ण विश्वास आहे पुनर्जन्मावर. बस. अजून कोण? जय शंकर स्वामीजी. मला असा प्रसंग नाही सांगता येणार. मला असा प्रसंग नाही सांगता येणार. पण काही चर्चेच्या दरम्यान असं कोणीतरी एखादा प्रश्न केला किंवा एखादा प्रसंगाचं काही चर्चा चालू आहे, त्यावेळेस असं वाटतं की अरे ही सेम चर्चा याआधी झालेली आहे, असं मला जाणवलं. असं 2-3 वेळेला घडलं, मला आठवतं. आणि एक प्रश्न विचारला कोणीतरी मला, आणि हा सेम प्रश्न मला कोणीतरी विचारलाय, आणि असाच सगळा प्रसंग होता, असं एक जस्ट झलक येऊन गेली होती. आणि त्याचबरोबर 1-2 वेळा तुमच्याकडून पण ज्यावेळेस तुम्ही मार्गदर्शन करत असता त्यावेळेस म्हणजे हे सेम मार्गदर्शन आधीच अशा प्रकारचं झालंय, अशा प्रकारची एक झलक येऊन गेलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे 1-2 अनुभव आहेत माझे. स्वामीजी, मला ना असं म्हणजे स्वप्नात कायम असं आपलं म्हणजे डोंगर आणि असं डोंगरावरचे सगळे म्हणजे असं मी खूप उंच डोंगर चढतीये, तिथे देवाचे म्हणजे ठिकाणं वगैरे आहेत, आणि असं खूप म्हणजे इतकं सुंदर सुंदर असे दृश्य म्हणजे स्वप्नात असे दिसायचे. आणि
म्हणजे खूप चढण वगैरे तिथे छान दिव्य दर्शन होतात. असे प्रत्यक्ष ते म्हणजे त्या देवांचे चेहरे वगैरे असं एखादा ते असं बोलतात माझ्याशी समजा. आणि मी आणि कधी-कधी तर म्हणजे आतल्या गाभाऱ्याचं हे सुद्धा म्हणजे इतकं सुंदर दर्शन होतं. व्हायचं म्हणजे असं स्वप्नात बऱ्याचदा घडायचं. आणि आता एवढ्यात ते कमी झालंय. पण मग म्हणजे मला असं ते असं सगळं ओळखीचं आहे सगळं म्हणजे हे आपलं हे सवयीचं आहे, असंच वाटायचं मला. पण मग नंतर मग म्हणजे जाग आल्यावर वगैरे असं मी विचार करायची, की आपल्याला हे सगळं का असं दिसत असतं बुवा असं. कधीतरी खूपच सुंदर दृश्य दिसायचे. कधीतरी असं देवाचं वगैरे डोंगर, दऱ्या, नद्या आणि काहीतरी असं दिव्य म्हणजे तिथलं दर्शन व्हायचं. आणि मग नंतर असं वाटायचं, की आपण म्हणजे नंतर मग गिरनारला वगैरे जाणं झालं किंवा असं पिठापूर वगैरे जाणं झालं. मग असं कदाचित म्हणजे की हे पुढे हेच येणार होतं बुवा आपल्याकडनं हे घडवून घेणं म्हणजे घडणार होतं बुवा हे दर्शनं वगैरे या ठिकाणच्या या स्थळांच्या भेटी वगैरे असं होणार होतं का? म्हणून मग आपल्याला हे सारखं-सारखं असं स्वप्नात दिसत होतं का? म्हणजे असं आणि त्या दिवशी पण वृद्धेश्वराला आपण तिथे बसलो ज्ञानवापीजवळ. तर म्हणजे बसलो होतो निसर्गधामाला मी त्या दिवशी पण बोलले. पण मला असं वाटायचं, की सगळीकडून असं बाबाच मला खेचतोय, बाबाच मला आवाज देतोय. अक्षरशः म्हणजे जी ज्या जमिनीवर आपण बसलो होतो, ती जमीन सुद्धा आपल्याशी बोलते. म्हणजे असं मला असं वाटायचं. मग मी तरी नेहमी मी बोलून दाखवते, की हे आजचं नाहीये. हे अगदी खूप म्हणजे हे युगानुयुगाचं आहे, असं असं मला असं वाटत राहतं. म्हणजे आता त्यावर तुम्ही सांगा असं. ते अजून कोण बोलतंय? अर्चनाताई, आर्या हे सगळे प्रश्न विचारून कायम हैराण करणारी मंडळी आहेत. जयशंकर दादा, जयशंकर स्वामीजी. हम्म. माझ्या बाबतीतही म्हणजे स्थळ आणि व्यक्तींच्या बाबतीत हे असं बऱ्याचदा होतं. म्हणजे कुणाची जेव्हा काही चर्चा चालू असेल किंवा बोलत असेल, तर असं वाटतं की अरे हीच चर्चा किंवा हा प्रसंग यापूर्वी घडलाय. आणि जास्तीत जास्त माझ्या बाबतीत स्थळांविषयी असं होतं. म्हणजे मला वाटतं त्रिदांना तर खूपदा असं म्हणते, की असं काही स्थळं मी स्वप्नात वगैरे बघितलेले असतात. आणि नंतर कधीतरी मी त्या ठिकाणी गेले, की मला जाणीव होते, की अरे हे तेच तळ आहे, हा तोच खांब आहे किंवा हे तेच दगडी बांधकाम आहे, जी पूर्वी मी बघितलंय. आणि मग खूप विचार केला, की आठवतं अरे हे तर आपण स्वप्नात बघितलं होतं हे तळं किंवा ते. आत्ता मध्ये कर्नाटकात मी बिदूर वगैरे साईडला गेले होते. त्या ठिकाणी एका ठिकाणी मला तसंच व्हायला लागलं होतं आणि मी यांना परत-परत सांगते, हा तोच खांब आहे आणि हे तेच लक्ष्मीनारायण मंदिर आहे. मी इथेच म्हणजे हेच मी बघितलं आणि तुम्हाला सांग हे म्हणे, "अच्छा म्हणजे स्वप्नातली लिस्ट तू तयार ठेवते का तुला?" म्हटलं, "अरे मला स्थळ थोडं ना माहिती होतं." पण ते असं होतं म्हणजे कदाचित अशा काही घटना होतात त्या, की माझा त्यामुळे विश्वास बसायला लागला. पण मग त्याच वेळेस दुसरी साइड अशी कधी वाईट स्वप्न पडलं, की तिथेही मग माणूस घाबरून जातो, की अरे आपण स्वप्नात बघितलं ते होऊ शकतं किंवा होतं बऱ्याचदा. तर ती थोडीशी मनाची हे व्हायची पूर्वी. आता तर मी सगळं बाबांवर, तुमच्या सगळ्यांवर सोडल्यामुळं ती बऱ्यापैकी आता न्यूट्रलाइज व्हायला लागली आहे. मध्यंतरी एक असा किस्सा झाला होता. माझ्या मावशीची मुलगी वारली आणि सर्पदंश झाला होता. तर तिला साप चावला आणि ती साप चावून गेली असं स्वप्न मला पडलं होतं. आणि एक्झॅक्टली पाण्याच्या तळ्याशी, दगडापाशी ती म्हणजे असं की तिला साप चावला आणि मी जोरात ओरडते, "सोनू, सोनू" आणि ती घटना तशी घडली. तर असे काही भीतीदायक पण प्रकार घडलेत. माहीत नाही याच्यामागे काय असेल, पण असं झालंय माझ्या बाबतीत. तर त्यामुळे आजचं सेशन ऐकायला मी खूप जास्त उत्सुक होते, की आज मला हे सगळं ऐकायला मिळेल आणि कदाचित इथे काहीतरी छान केलं तर पुढचं छान होईल. हाही असेल. आता मागचं तर बदलता आलं नाही, पण इथून पुढचं बदलता येईल. म्हणून अजून जास्त एक्साईट झालीये. जय शंकर स्वामीजी. अन्नपूर्णा दासरे ताई, सुवर्णा बिद्री, आर्या केश कामत. बोलू दादा? हा बोल. उज्ज्वला ताई बोलतील नंतर. मला कित्येकदा फक्त असे व्यक्ती असे नाही पण काही जागा पण जसं
मी कधी पंढरपूरमध्ये गेली नाहीये. पण मला माहिती नाही की मला एक अशी ओढ आहे पंढरपूरची. मला माहिती नाही का, पण गाणी वगैरे पण मी ती फार एन्जॉय करते. म्हणजे मी कधीच म्हणजे असं पण नाही की आमच्या घरी करतात किंवा आमच्या घरी मूर्ती पण आहे, काहीच नाही. पण मला पंढरपूरचं फार असं हे आणि मी दादांना तर नेहमी प्रश्न विचारते, की "दादा तुम्ही कधी भेटलाय मला सांगा, काय आहे?" मी फार क्युरियस असते ह्या गोष्टींबद्दल आणि जेव्हा मला वाटतं दादांनी सांगितलेलं की पास्ट लाईफबद्दल एक सेशन होणार आहे, तेव्हा मी दादांना हेच म्हटलेलं ऑनलाईन असणार आहे, ऑफलाईन असणार आहे. माझ्याकडे खूप प्रश्न होते. कारण आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आमच्या इकडे असा एक कोर्स आहे, ज्याच्यात पास्ट लाईफचं तुमचं सगळं सांगतात. पण मी अजून छोटी असल्यामुळे माझं ते झालं नाहीये. तर मला फार असे प्रश्न असतात सतत, की दादा कुठे भेटलेत? कारण काही जणांशी जे कनेक्ट असतं ना, ते माहिती नाही आपण लगेच त्यांच्याशी कनेक्ट होऊन जातो आणि ते का आहे हे मला म्हणजे मी अजूनही फार क्युरियस आहे या गोष्टीबद्दल. तर मी तेच म्हणेन. ठीक आहे. अजून कोण? उज्ज्वला ताई बोलायचंय? हो. बोला. हं. जयशंकर स्वामीजी, दादा माऊली, कृतज्ञतापूर्वक चरणवंदन. मला पुनर्जन्माचा म्हणजे परवा खूप स्ट्रॉंगली अनुभव आला, की वृद्धेश्वरला जेव्हा आपण त्या पाण्याच्या विहिरीपाशी बसलो होतो ध्यानाला, तेव्हा स्वामीजी अगदी समोर बसले होते मी. आणि मला एवढं जाणवलं ना, की त्या कठड्यावर तिथे खूप लहान वयातले एक महाराज बसलेले आहेत आणि असे शंकर महाराजांसारखे आणि आलीस का परत? असे बोलले ते आणि मी दचकले आणि घाबरून पुन्हा जागी जी झाली ती ध्यानावर इकडं आले. असं स्वामीजींसमोर मला सांगायला धाडस सुद्धा झालं नाही, की स्वामीजी मला असं झालं. आणि सतत ते जे झाड होतं ह्याचं वडाचं ते इतकं जाणवत होतं औदुंबराचं, की तिथे मी येऊन गेलीये आणि ह्या झाडाला बिलगलीये कधीतरी, असं सतत वाटत होतं. हा एक अनुभव आणि दुसरा अनुभव, की माझ्या मुलाच्या बाबतीत आहे, की माझा मुलगा हा पूर्वजन्माचा आहे असं बऱ्याच वेळेला पत्रिकेत सांगण्यात आलं. आणि त्याचे माझे जेव्हा सासरे वारले, तेव्हा त्याच्यानंतर तो पोटात राहिला आणि बरोबर वर्ष श्राद्धाच्या वेळेला तो 1.25 महिना जुने गाणे किंवा तबला आवडणं, ही सगळी त्यांची आणि तो सतत बघतो फोटोकडे आणि हसतो. लहानपणी ना हसायचा, "हे आहेत का ते? हे आहेत का बापू?" असं. म्हणजे त्याला काय माहिती आम्ही बापू म्हणतो सासऱ्यांना वगैरे. पण तो सरळ म्हणून जायचा आणि हसायचा. ते मला म्हणजे जाणवलं खूप, की कुठेतरी पुनर्जन्म आहे. जयशंकर दादा. मोरे. आणि कोणी बोलू इच्छितात? स्वामीजी, मी महेश बोलतोय. हं. मला आहे ना चित्रकूटचे जे माधवनाथ महाराज आहेत ना, त्यांना जेव्हा मी म्हणजे मला त्यांच्याबद्दल कुठलीच माहिती नव्हती, काहीच नव्हतं. आणि मी त्यांचा फोटो बघितला होता एकदम पहिल्यांदा. तर तो फोटो पाहून मला खूप रडू आलं होतं. खूप म्हणजे अति अति रडलो होतो मी. खूप रडलो होतो. आणि त्यानंतर मला कळालं की ते माधवनाथ महाराज आहेत. त्यांचं काय स्टोरी आहे, काय ते त्यानंतर कळालं. सगळ्यात पहिलं मी फक्त त्यांचा फोटो बघितला आणि मी खूप रडलो. तर त्यावेळेस आई होती घरात. तर आई मला म्हटली, की "तुझं काहीतरी पुनर्जन्मीचं असेल" म्हणे, त्यांच्यासोबतचं नातं. म्हणून मी म्हणजे पुनर्जन्माच्या बाबतीत माझा एवढाच एक अनुभव आहे माधवनाथ महाराजांचा, की मला ते म्हणजे त्यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. म्हणजे तर्क लावायला गेलं ना, तर मला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. काहीच. त्यांचा फोटो मी फर्स्ट टाईम बघितला होता. कोण मला त्यांचं नावही माहीत नव्हतं. म्हणजे जनरली तर्क लावायला गेलं तर माणूस खूप लावू शकतं. पण त्या ठिकाणी दुसरं काहीच नव्हतं. मी तो फोटो बघितला आणि मला इतकं रडू आलं, मला कंट्रोल नाही आलं. खूप रडलो मी, खूप रडलो. आणि मग आई होती घरात. आई म्हटली, की "तुझं आणि त्यांचं काहीतरी पुनर्जन्मीचं नातं असेल म्हणून तुझं तसं रडू आलं." तर एवढा एक अनुभव आहे माझ्याकडे.
त्यांना हा हा बोला ताई. आवाज म्यूट आहे का? सुवर्णाताई बोलतात आहे. आवाज येत नाहीये. मी बोलू का दादा तोपर्यंत? हा बोला, हा कारण बोल. आवाज नाही आला कोणी बोलणार होते ते. अ, पुनर्जन्म हा जो विषय आहे ह्याच्याबद्दल एक 5-6 वर्षापूर्वी माझ्या हातात एक पुस्तक आलं होतं. पुनर्जन्म मिथ्य का सत्य? त्याचे लेखक डॉक्टर विद्याधर ओक. डॉक्टर विद्याधर ओक हे KEM चे डीन म्हणून रिटायर झाले आणि त्याच्यानंतर त्यांचे जे अनुभव त्यांना एकेका माणसाचे आले ते त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. ज्यामध्ये मला गायन शिकवणारे सुगम संगीत शिकवणारे ह्या शिक्षिका शिवाली रानडे म्हणून. तर तिचा पुनर्जन्म कसा आहे आणि तो तिचा पुनर्जन्म म्हणजे एका रशियातल्या स्त्री बरोबर क्रांतिकारक स्त्री होती ती. तर तिच्याबरोबर ते सगळं हे आणि ते पुस्तक वाचल्यानंतर मला असं जाणवायला लागलं, की आपल्याला जे कोणी भेटतंय, जो कोणी आपल्या आयुष्यात चांगलं असेल, वाईट असेल, पण त्याचं काहीतरी गतजन्मीचं आपले ऋणानुबंध असल्यामुळेच त्याच्याशी आपला संबंध येतो. आणि खरंच तेच प्रत्यय त्याचा मला आता आला आहे ह्या आत्मकलेमध्ये आल्यानंतर. स्वामीजी भेटले, त्रिधा भेटले, विजूताई, सुलेखाताई हे सगळे आणि आता प्रमोद म्हणा, संतोष म्हणा, प्रणील म्हणा सगळे जे आहेत ना, ते असे कोणी परके असे वाटतच नाही. ते आपले आहेत. म्हणजे ते आपलं काहीतरी गेल्या जन्मीचं ऋण होतं किंवा ऋणानुबंध होते. आपलं काही काय होतं नातं संबंध ते काही माहिती नाही. पण काहीतरी आपल्यामध्ये तो आहे आणि म्हणूनच आपला हा आत्मकलेचा हा जो मळा आहे तो असा फुललेला आहे आणि त्याला सर्वस्वी कारणीभूत स्वामीजी, शंकर महाराज आणि त्रिधा. एवढंच मी बोलू इच्छिते. धन्यवाद. कोणीतरी बोलत होते आणि त्यांचा आवाज आला नाही. माझ्या मते सुवर्ण बिद्री होत्या का ताई? कोण बोलणार होते त्यांनी अनम्यूट करून माईक बोलू शकतात. स्वामीजी एक मिनिट. बोला. मला असं फार पूर्वीपासून असं वाटतं मी तुमची आई होती. हं, हं. आता हे आहातच. आणि सासरी आल्यानंतर त्रिधा भेटले तेव्हा पण असं जाणवलं की काहीतरी जुने ऋणानुबंध आहेत मागच्या जन्माचे. कारण त्यांना भेटल्यानंतर ते जसे सासरी आले तसं आमच्या आयुष्यात असं एक वेगळं वळण लागलं आणि जाणवत राहिलं की काहीतरी मागच्या जन्मीचं यांचं नातं आहे शर्मिला आणि त्रिधांचे. हे खूप जाणवत राहिलं. जयशंकर. अजून कोणी स्वतःहून बोलू इच्छिता? ठीक आहे, आपण पुढच्या म्हणजे जेवढे काही प्रतिक्रिया आलेत त्याचा आधार घेत पुढे जाऊया. तर एकंदर तुम्ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर पण तुम्हाला जाणवलं असेल की बऱ्याच वेळेला असं आतून आपल्याला क्लिक होतं काही गोष्टींच्या बाबतीत, काही स्वप्नांच्या माध्यमातून पण काही गोष्टीची झलक मिळते आपल्याला. पण आपल्याला त्याचं उत्तर कळत नाही की नेमकं काय आहे. आता ही जी ओढ म्हणतो आपण एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या स्थानाबद्दल, एखाद्या मग ते कुठलं प्राणी असेल, व्यक्ती असेल, एखादा वृक्ष असेल, एखादं स्थान असेल, काही असू शकतं.
पण ते पाहिल्यानंतर त्याला प्रत्यक्ष पहिल्यांदा त्याच्या भेटल्यानंतर आपलं आतमध्ये काहीतरी स्मरण जागृत होतं आपलं. त्याच्याबद्दलचं एक वेगळं व्हायब्रेशन आपल्याला जाणवायला लागतं आणि हे ओढून ताडून आलेलं नसतं. हे सहज आतून येतं आणि आपल्यालाच कळत नाही की हे असं का होतंय. म्हणजे त्याचं उत्तर आपण बौद्धिक पातळीवर शोधण्याचा प्रयत्न करतो विचाराच्या माध्यमातनं, की असं का होत असेल म्हणून. तर आता पुनर्जन्म म्हटलं तर ह्याच्या आपल्याला त्याचं मनोवैज्ञानिक पद्धतीने, आध्यात्मिक किंवा धार्मिक पद्धतीने आणि वैज्ञानिक पद्धतीने अशा तिन्ही स्तरावर थोडंसं जाणून घ्यायचं असं घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला पुढे तो विषय हे करण्यासाठी आणि ज्यावेळेला मी एखादा विषय अभ्यासाला घेतो तर माझा दृष्टिकोन थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोन असल्यामुळे मी सर्व बाजूनी त्याचं व्हेरिफाय करून खात्री झाल्यावर मगच एखादी गोष्ट म्हणजे त्या विषयावर बोलण्याचा मी प्रयत्न करतो. नाहीतर जोपर्यंत मी पूर्ण जाणून घेत नाही तोपर्यंत त्या विषयाला मी इतर म्हणजे असं सामूहिक स्तरावर त्या विषयाला विषयी बोलण्याचं धाडस करत नाही. हां, ध्यानाच्या बाबतीत झालं तर तुम्ही 24 तास कधी पण मला सांगा, मी त्याबद्दल तुम्हाला सांगू शकतो. कारण मग तो दिवस रात्र असो, मला रात्री झोपेतनं उठवलं तरी मी ध्यानाच्या बाबतीत तुम्हाला हे सांगू शकतो कुठल्याही गोष्टीबाबत. तर आता मनोवैज्ञानिक, आध्यात्मिक आणि धार्मिक आणि वैज्ञानिक असं तिन्ही स्तरावर आपल्याला जाणून घ्यायचं या गोष्टी. तर सगळ्यात आधी आपण अशा आता जे आपल्या सदस्याकडनं काही किस्से आले तसं काही गोष्टी म्हणजे अतीतमध्ये जे घडलेले आहेत, पण प्रकर्षाने जे जास्त चर्चेत राहिलेले असे बरेच उदाहरणं सापडतील. जसं उदाहरणार्थ एडगर केसीचं तुम्ही नाव ऐकलं असेल. काही लोकं त्याला कयासी म्हणतात, काही कैसी असं म्हणतात. तर 1905 मध्ये ही व्यक्ती अचानक कोमात गेली आणि कोमात गेल्यानंतर त्या अ, अ, व्यक्तीवर जे उपचार चालू होते हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर्स टीम त्याच्यावर उपचार करत होती. त्यांनी हळू-हळू त्यांच्या घरच्या लोकांना सांगितलं, की हे केस अवघड आहे. आता हा रिकव्हर होऊ शकत नाही. कोमातनं बाहेर म्हणजे मुश्किल आहे त्याला काढणं. म्हणजे त्यांनी जे काही केस स्टडी केले त्याचे सगळे रिपोर्ट हे करून, की कोमातनं बाहेर येण्याचे काही चान्सेस आहेत का? तर चौथ्या दिवशी जवळ-जवळ ते डॉक्टर्स आपापसात बोलत होते त्यांच्या फॅमिलीमधल्या कोणत्या व्यक्तींना, की अवघड आहे. तुम्ही ही केस म्हणजे आता इथून पुढं आम्हाला नाही वाटत हा याच्यातनं बाहेर येऊ शकतो म्हणून. तर त्या कोमाच्या अवस्थेमध्ये एडगर स्वतः बोलला त्या कोमाच्या अवस्थेत, की लक्ष देऊन ऐका. मी एका झाडावरनं पडलो आणि त्या पडल्यामुळे माझ्या मणक्याला मार लागलेला आहे आणि माझ्या ठराविक त्यांनी ते हे पण सांगितलं कुठं मला इजा झालेली आहे आणि यासाठी जर मला एक 24 तासात उपचार केले नाहीत तर मी मरू शकतो. आणि हे सगळं तो कोमात बोलतोय आणि डॉक्टर पण हैराण झाले कारण त्यांचे मशनी सगळे सांगतात की हा कोमात आहे, पण हा बोलतोय म्हणजे सगळ्यांसाठी पण ते आश्चर्यचकित होते. सगळे लक्ष देऊन ऐकायला लागले की हे काय असं घडू शकतं आणि तो बोलू लागला की अशा-अशा ठिकाणी जावा, तिथं अशा-अशा प्रकारची वनस्पती आहे. त्या वनस्पतीचं असं-असं मिश्रण करून ते गाळून त्याचं औषध बनवून ते मला पाजा, तर मी रिकव्हर होऊ शकतो आणि हे 24 तासाच्या आत जर नाही केलं तुम्ही तर मी मरू शकतो आणि एवढं बोलून तो पुन्हा कोमात गेला.
आणि सगळेजण डॉक्टर एकमेकांकडे बघायला लागले की हे म्हणजे असं कसं झालं आणि हे काय, म्हणजे सगळ्यांना म्हणजे ते एकदम आश्चर्याची गोष्ट होती ही घटना. म्हणजे मग डॉक्टरांनी विचार केला की सगळे प्रयोग करून झालेत, काय होत तर नाहीये, पण जसं यांनी सांगितले तसा प्रयत्न करायला काय हरकत आहे. म्हणजे तर त्यांनी खरंच ते स्थान शोधायला सांगितलं. त्या स्थानावर त्यांनी सांगितलेली ती वनस्पती त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे त्याप्रमाणे ती तिथं मिळाली त्यांना. आणि त्यांनी सांगितलेली जी विधी होती त्या पद्धतीने ते औषधी तयार केले गेली, आयुर्वेदिक औषधी सारखी. आणि ती दिल्यानंतर तो 3-4 तासातच कोमातनं बाहेर आला. आणि मग त्याच्यानंतर तो पूर्ण ओके झाला. मग हे डॉक्टरांना सगळ्यांना मग त्याला विचारलं, "तुला हे कसं कळलं? तू हे कसं बोलला?" तर त्याला त्या कोमाच्या अवस्थेत तो काय बोलला त्याला स्वतःला आठवत नव्हतं. तो म्हटला, "मला तर काहीच आठवत नाही मी असं काही बोललो असेल म्हणून." मग डॉक्टर विचार करायला लागले, की जर अ, अ, काही तुला आठवत नाही, तू बोललाय कोमामध्ये, एकतर कोणी बोलूच शकत नाही कोमामध्ये असताना. आणि अशा स्थितीत तू बोलला आणि जे बोलला ते इतका अचूकपणे ते गोष्टी तिथं सापडल्या, ते मिळाल्या आणि त्याचा उपयोग पण झाला. तर त्याच्यानंतर म्हणजे त्या 1947 साली त्यांचं निधन झालं. पण त्याच्यानंतर त्यांनी इतक्या लोकांवर उपचार केलेत आणि इतक्या लोकांना मृत्यूच्या खाईतनं काढलंय बाहेर. ते एका विशिष्ट अवस्थेमध्ये जायचे त्या ध्यानाच्या ह्याच्यामध्ये आणि त्यामध्ये त्यांना ते एखाद्या वनस्पतीचं किंवा एखाद्या औषधाचं नाव सांगायचे आणि मग त्या जो पेशंट आजारी होता त्यांच्यासमोर जी आणि हळूहळू त्यांची ख्याती सर्वत्र पसरू लागली. अमेरिकेत मग एक अरबपती होता रथचाइल्ड नावाचा, तर त्याची मिसेस खूप आजारी होते आणि सगळे उपचार करून झाले होते. ती उपचाराला प्रतिसाद देत नव्हती आणि डॉक्टरांनी हात टेकले होते. तर त्याला रथचाइल्डनी एडगरची भेट घेतली होती. तर त्या ध्यानावस्थेत त्या एडगरनी त्यांना सांगितलं एका औषधाचं नाव, म्हटलं या औषधाने ती बरे होईल. बरं जे औषधाचं नाव त्यांनी सांगितलं होतं, ते त्यांनी सगळ्या मेडिकल स्टोअरमध्ये जितकं पण मेडिकल फील्ड होती सगळीकडे शोधलं, कुठंच ते सापडायला तयार नाही. मग त्यांना कळेना की हे नेमकं सांगितलं ह्यांनी म्हणजे असायला तर पाहिजे अस्तित्वात, पण कोणच नाही म्हणायला लागले. मग त्यांनी वर्तमानपत्रामध्ये जाहिरातीमध्ये डिक्लेअर केलं की या नावाचं मेडिसिन कोणाकडे असल्यास त्यांनी संपर्क साधावा. तर त्यांना एक कॉल आला त्या म्हणजे ती जाहिरात वाचून, की तुम्ही जे उल्लेखलेलं औषध सांगताय, ते औषध तर उपलब्ध नाहीये. पण आमच्या वडील आता ते हयात नाहीत. पण त्या वडिलांनी या औषधावर पेटंट घेतलं होतं. त्यांचा असा-असा फॉर्म्युला आहे, हे कंटेन आहेत आणि ते हे करून त्यातून निर्माण होणारं जे औषध आहे, त्या औषधाबाबत त्यांनी प्रयत्न केला होता. तुम्ही जो नाव लिहिलंय औषधाचं, अगदी तेच नाव आमच्या वडिलांनी ठेवलं होतं म्हणजे ते मार्केटमध्ये हे करण्यासाठी. पण ते होऊच शकलं नाही म्हणजे ते बनवलंच नाही गेलं. पण वडील पण त्यात निघून गेले. त्यामुळं तुम्ही सांगितलं तर आम्ही तुम्हाला तो फॉर्म्युला पाहिजे तर देऊ शकतो. जे वडिलांनी जो रिसर्च केलाय तो. मग तो फॉर्म्युला त्यांच्याजवळ पोहोचवण्यात आला. त्या फॉर्म्युल्याच्या आधारे ते औषध बनवलं गेलं आणि मग त्या ह्याच्यातनं त्यांची पत्नी पूर्णपणे बरी झाली. म्हणजे अशा बऱ्याच घटना एडगरच्या बाबतीत चमत्कारिक घडल्या, की ज्या वर्तमान स्थितीमध्ये त्यावेळेला अशक्यप्राय वाटत होत्या, पण अ, अ, भविष्यात त्या प्रत्यक्षात म्हणजे सत्यात उतरल्या.
म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी आजारपण 30,000 पेक्षा पण अधिक पेशंटला त्यांनी बरं केलंय त्या अवस्थेमध्ये. आणि अशा ह्याच्यामध्ये एक म्हणजे त्यावेळेला त्यांचं जे बालपण जर तुम्ही बघितलं तर त्या बालपणमध्ये एक गोष्ट सर्वत्र सांगितली जाते की त्या लहानपणी त्यांना म्हणजे थोडंसं उशिरा बोलायला शिकले, उशिरा चालायला शिकले आणि एक संभ्रम सगळ्यांच्या मनात होता की भविष्यात नेमकं काय करू शकतो, नाही करू शकतो. त्याच्याकडे पाहून त्याचं सगळं हे बघून तर तो शाळेत असताना त्याला जसं एक प्रोजेक्ट दिलं जातं एखाद्या विद्यार्थ्यांना, तर जसाला एक प्रोजेक्ट होता एका विषयावर त्याला भाषण करायचं होतं आणि तो प्रयत्न करून पण त्याला ते भाषण पाठ होत नव्हतं. ते सगळे पुस्तकातलं विषय त्याचा सारांश काढून त्याचं भाषण त्याला प्रेझेंट करायचं शाळेत वर्गात सगळ्यांसमोर. आणि तो खूप म्हणजे हैराण झाला होता त्याविषयी आणि त्याला स्वतःचाच राग येत होता, की मी हे करू शकत नाहीये. आणि तो असाच फिरत घराबाहेर एका झाडीमध्ये झाडाखाली बसला होता. तर त्याला त्या झाडाच्या जवळ एक परिसदृश्य स्त्री दिसली. म्हणजे ज्यांना पंख वगैरे असतात, ज्याला एंजल म्हणतो आपण. तर ती एंजल त्याच्या जवळ आली आणि ती म्हटली, की एवढं काय तू ह्याच्यामध्ये बसलेला आहे? काय तुझं अडचण आहे?" तर त्यांनी सांगितलं, "मला भाषण द्यायचं आणि मी पाठच होत नाहीये माझ्याकडनं. मी किती प्रयत्न केलं माझ्या लक्षात राहत नाहीये." मग त्या एंजलनी त्याला सांगितलं, की "तुला तुझ्या मनात ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील." अ, मग तिने तिला आशीर्वाद दिला. तिला जे काही त्याचं मनोबल हे केलं असेल, थोडं मोटिव्हेट केलं असेल आणि तो घरी गेला. घरी गेला आणि तो परत आठवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला काय आठवेना ते वाचलेलं पुन्हा वाचून बघितला. मग तो बेचैन होता. तर त्याला स्वप्नातनं एंजलनी येऊन सांगितलं, की "जे तू हे करायचा प्रयत्न करतोयस, वाचायचा, लक्षात ठेवण्याचा, ते पुस्तक तू तुझ्या उशीखाली, डोक्याखाली ठेव, तर मी तुला मदत करू शकेन." मग तसं आल्याबरोबर त्याला लगेच त्यांनी ते पुस्तक घेतलं आणि ते डोक्याखाली ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी ते जे काही त्याचं ते सेशन होतं भाषण द्यायचं, ते इतकं म्हणजे ते अख्खं पुस्तक त्याला पाठ झालं होतं शब्द न शब्द. आणि तो स्वतःच त्याला विश्वास बसला नाही, की हे कसं घडलंय म्हणून. आणि त्याने ते भाषण केलं अगदी सुंदर पद्धतीने त्यांनी त्याची अभिव्यक्ती केली. सगळ्यांनी त्याला म्हणजे ते आवडलं सगळ्यांना ते आणि त्याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. म्हणजे त्याच्या अभ्यासामध्ये नुसतं कुठलंही पुस्तक अगदी सहज त्याला मग त्याला विचारायला लागले लोक, की "अरे एवढं डिटेलमध्ये तुला कसं काय लक्षात राहतंय हे सगळं?" तर तो एवढंच म्हणायचा, की "काय नाही मी मला एका एंजलने सांगितल्याप्रमाणे मी ते पुस्तक डोक्याखाली घेऊन झोपतो आणि मला तो विषय लगेच पूर्ण समजतो." मग हे सगळ्या गोष्टी चमत्कारिक होत्या. लोकं हसण्यावर नेत होते आजूबाजूला. पण घटना तर घडत होती. त्याला त्याच्यात झालेले बदल दिसून येत होते. पण सगळ्यांच्या मनामध्ये तो प्रश्नचिन्ह होता, की कसं म्हणजे हे होऊ शकतं. तर आता वर्तमान जन्मामध्ये एडगरच्या त्यांनी कुठली साधना केली आहे, कोणती सिद्धी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केलाय असं नाहीये. मग हे सगळं स्वप्नवत होतं. पण त्याच्यानंतर त्या गोष्टीनंतर त्याच्या जीवनात झालेले बदल आहे, ते इतके आमूलाग्र आणि आश्चर्यचकित करणारे होते, की सगळ्यांनाच तो प्रश्न पडत राहिला, की हे कसं संभव आहे? कसं शक्य आहे? आणि त्यांनी
तेवढ्यावरच तर थांबलं नाहीत. काही गोष्टींच्या मागच्या जन्मातलं पण काही गोष्टी त्यांनी म्हणजे अतीत मधले काही पुरातन म्हणजे उदाहरणार्थ पिरॅमिडच्या बाबतीत घेतलं तर पिरॅमिडचं जे कार्बन डेटिंग झालेलं आहे गिझा पिरॅमिड ते 5 ते 5,500 वैज्ञानिक सांगतात. तर त्यांनी त्याच्या समाधीमध्ये तंद्रीमध्ये सांगितलं की हे 5,000-5,500 नाही, हे 10,000 वर्षापूर्वीचं आहे म्हणून. आणि मग हे सगळं असं अ, अ, त्याचं ते बोलणं आणि ते ते त्याला व्हेरिफाय करण्यासाठी म्हणून काही प्रयत्न केले गेले. आणि मग असं लक्षात आलं की त्यांनी जे त्या अवस्थेमध्ये सांगितलं गेलंय, त्या प्रत्येक गोष्ट खऱ्या होत होत्या. पण त्याचं नेमकं उत्तर कळत नव्हतं की हे कशामुळं होतंय. आणि असं बरेच किस्से डॉक्टर रामानुजचं पण तुम्हाला उदाहरण आठवत असेल, ते भारतातलेच आहेत. प्रख्यात गणितज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर ते त्यांच्या जीवनामध्ये पण असंच होतं. स्वप्नामध्ये त्यांना काही देवी येऊन काही सूत्र सांगायची आणि त्यांचं गणितीच्या बाबतीतलं जे ज्ञान होतं ते इतकं विशिष्ट आणि वेगळं होतं, की त्यांना एखादा गणितीय प्रश्न दिला तर त्यांना डायरेक्ट ते उत्तर द्यायचे. म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट करून त्याचं उत्तर काढायला तुम्हाला जेवढा वेळ जातो, तेवढ्या वेळेच्या आधी ते त्यांचं उत्तर तयार असायचं. तर हे सगळं असे वेगवेगळ्या व्यक्ती अ, 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 आजूबाजूला तुम्ही अनुभवलेले असतील, की त्यांच्या जीवनामध्ये हे जे काही होतंय, तर वर्तमान स्थितीमध्ये त्याची लिंक लागत नाही. तुम्ही ज्याला प्रयत्न करता, की हे फक्त असं एखाद्या परीने येऊन काहीतरी आशीर्वाद देणं आणि ते डोक्याखाली ठेवून हे ज्ञान मग सगळ्यांना कसं काय उपलब्ध होत नाही? मग आपण डोक्याखाली ठेवल्याने आपल्याला का नाही होत? मग हे अ, बौद्धिक स्तरावर ह्या गोष्टी ॲक्सेप्ट होणं थोडंसं अवघड होतं. म्हणजे ते अ, अ, आपल्या मनाला पटत नाहीत आणि साधारण आपण ज्यावेळेला तर्काच्या भाषेत बौद्धिक स्तरावर सगळे उहापोह करत असतो प्रत्येक गोष्टीचा. त्यामुळे एवढ्या सहजासहजी आपल्याला त्या गोष्टी कळत नाही, आकलनात येत नाही, त्याचं तार्किक उत्तर आपल्याला मिळत नाही, तर मग ते अस्तित्वातच नाही असं एक आपण हे करतो. हे भ्रम असेल, हे खोटं असेल, हे स्वप्न असेल. आपल्याला प्रत्यक्षात दिसतात आहे बदल, सगळं आपण पाहतो, पण तरी ते मन त्याच्यावर विश्वास ठेवायला धजावत नाही त्या गोष्टींकडे. तर अशा बरेच गोष्टी अस्तित्वात आहे. मग आता प्रश्न असा पडतो, की जर समजा आपला मागचा जन्म असेल आणि त्या मागच्या जन्माला आपल्याला तो स्मरण करता येऊ शकेल का? तर स्मरण करता येऊ शकतं. म्हणजे आपल्याला मागच्या जन्मातलं, त्याच्या पण मागच्या जन्मातलं असं किती पण मागच्या जन्मात आपण जाऊ शकतो. त्याला एका विशिष्ट विधीद्वारे आपल्याला जाता येतं. तर त्याच्यामध्ये जी जैन धर्मामध्ये, बौद्ध धर्मामध्ये एक विशिष्ट विधी सांगितली जाते. त्याला जाती स्मरण असं नाव दिलं गेलंय, की त्याच्या आधारे ते मागच्या जन्मामध्ये प्रवेश एखादा साधक करू शकतो. तर मुळामध्ये ज्याला अ, मागच्या जन्मामध्ये प्रवेश करण्याची जी विधी आहे, जी टेक्निक आहे, जे तंत्र आहे, तर ह्याच्यामध्ये 2-3 वेगवेगळ्या पद्धती आहेत. मग त्यातली सुलभ कोणती आहे? कोणत्या ह्याच्याने आपण सरळ पद्धतीने आपल्या मागच्या जन्मात प्रवेश करू शकतो? आणि ह्याचं अ, ज्याला आपण तो एक-एक सदर आपण पुढे जाऊ त्यावेळेला आपल्याला लक्षात येत जातील ह्या गोष्टी. तर ह्यामध्ये सगळ्यात जास्त काम केलंय ते म्हणजे वैज्ञानिक
पातळीवर ते व्हर्जिनिया युनिव्हर्सिटी म्हणजे अमेरिकेमधली व्हर्जिनिया युनिव्हर्सिटी जी आहे ती जगभरातल्या टॉप युनिव्हर्सिटी मधली एक युनिव्हर्सिटी गणली जाते. आणि या युनिव्हर्सिटीने इतके रिसर्च केले, जवळ 50 वर्षापेक्षा अधिक रिसर्च केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये लाईफ बिफोर लाईफ म्हणून एक पुस्तक पण आहे. जिम टुकर आणि इयान स्टीवन हे दोन प्रोफेसरांनी मिळून ते लिहिलेलं आहे. आणि त्यांनी 1958 पासून बऱ्याच केस स्टडी करून त्याचं व्हेरिफिकेशन करून त्याचं वेगवेगळे ज्याला म्हणतात ते व्हेरीफाय करून त्या गोष्टीवर त्याचा स्टडी करून सगळे नोंदी ठेवून त्याचे रेकॉर्डिंग, त्याचे लेख, त्याचं पॉइंट टू पॉइंट गोष्टी नोंदवून त्यांनी त्याच्यावर स्टडी केलेला आहे. म्हणजे असं नाही की त्याच्याबद्दल फक्त धार्मिक शास्त्रामध्ये जसं भगवद्गीतेमध्ये कृष्ण अर्जुनाला म्हणतो की हे काय तुझा आणि माझा हा पहिला जन्म नाही, याच्या आधी पण आपण होतो, याच्यानंतर पण आपण असणार आहोत. हे जे म्हणणार आहेत ते पण ह्याच्या आधी होते, ह्याच्यानंतर पण ते असणार आहेत. मग हे धार्मिक अनेक म्हणजे वेद काळापासूनचे असे उदाहरण सांगता येतील ज्याच्यामध्ये मागील जन्माच्या बाबतीत वेगवेगळे उल्लेख केले गेलेले आहेत. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता एक व्यक्ती पायलट असताना तो मरण पावला होता आणि नंतर त्याचा पुनर्जन्म झाला. तर त्याला ज्याला ते तो म्हणजे त्याला पूर्ण स्मरणात ते आलं नव्हतं, पण नेमकं पायलट 2 वर्षाचा असताना तो मुलगा तो पायलटच्या कॉकपिट मध्ये बसून त्याचे सगळे फंक्शन तो सांगत होता. मग आता या 2 वर्षाच्या मुलाला हे सगळं कसं काय अवगत आहे, त्या पायलटला पण प्रश्न पडला की ज्याला कॉकपिट मध्ये कुठल्या कारणासाठी घेऊन गेले होते त्याला. आणि हे सगळं ते प्रत्येक डिटेल तो सांगत होता. ऑटो पायलट सिस्टीम कसे ऑन करायची, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये कोणत्या कीज, कोणते फंक्शन कसं काम करतात, लँडिंग आणि म्हणजे टेकऑफ करताना, लँडिंग करतानाच जे कुठले बटन कशा पद्धतीने ते वापरले जाते, इतकं डिटेलिंग तो सगळं सांगत होता की ते पायलटना पण आश्चर्यचकित झालं की हे पायलट असल्याशिवाय तर होऊच शकत नाही. पायलटचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय या गोष्टी एवढ्या सगळ्या जाणून घेणं हे 2 वर्षाच्या मुलाचं तर काम नाहीच आहे. हे म्हणजे अशा कित्येक गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडलेल्या तुम्हाला जाणवतील की त्याचं उत्तर तुम्हाला या वर्तमान स्थितीत आठवत नाही, म्हणजे कळत नाही की कसं काय हे होऊ शकतं. म्हणजे असे कित्येक केसेस तुम्हाला जाणवतात. आता ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत एवढ्या लहानपणी त्यांनी मिळवलेली जी उपलब्धी आहे ते बघून बाकीच्या लोकांना थोडासा संभ्रम पडतो की एवढ्या लहान वयात आध्यात्मिक पातळीवर एवढी उंची गाठता येऊ शकते का? आणि मग अशा अनेक प्रश्न निर्माण होतात. आता बऱ्याच वेळेला आपल्याला जसं एखादं मी मागे म्हटल्याप्रमाणे एखादा प्राणी, एखादी व्यक्ती, एखादं स्थान आपल्याला विशिष्ट पद्धतीने ते आकर्षित करतं. त्याचं वेगळे स्पंदन आपल्याला जाणवतात आणि एक वेगळे ओढ निर्माण होते त्या जागेबद्दल, त्या व्यक्तीबद्दल, त्या प्राण्याबद्दल, त्या स्थानाबद्दल. तर ही ओढ जी आहे, हे जे व्हायब्रेशन आपल्या आतमध्ये ती कंपन, स्पंदन जाणवतात आपल्याला. त्याच्या मागे नेमकं कारण काय असेल आपल्याला वर्तमान स्थितीत त्याचं उत्तर देता येत नाही. एक छोटंसं उदाहरण आपण समजून घेऊ की आपलं बालपण आठवतं. आता जे
थोडंसं वृद्धापकाळाकडे आलेले आहेत, त्यांना आता विचारलं तर ते लहानपणाच्या गोष्टी सांगू शकतात, की लहानपणी मी असं केलं, लहानपणी मी असं केलं. मग म्हणजे त्यांना बालपण त्यांचं स्मरणात आहे. ते यौवनावस्थेतले पण गोष्टी सांगू शकतात, की यौवनावस्थेमध्ये, किशोरावस्थेमध्ये या गोष्टी घडल्या, मी असं केलं, मी तसं केलं. आणि आत्ताच्या वर्तमान स्थितीमध्ये पण त्यांना काही किस्से ते आठवून सांगू शकतात. मग एक गोष्ट लक्षात घ्या, की तुम्हाला जर बालपण पण आठवतंय, तुमचं यौवन पण आठवतंय, तुमच्या वर्तमान स्थितीतले पण काही गोष्टी तुम्हाला आठवतात आहे, तर तुमच्या आतमध्ये कोणतं तरी असं एक तत्व जरूर आहे, जे ज्याला बालपण माहिती आहे, त्याला युवावस्था माहिती आहे, त्याला वृद्धावस्था पण माहिती आहे. मग हे स्मरणात ठेवणारं कोणतं तरी एक तत्व वेगळं काहीतरी तुमच्यामध्ये आहे. काय आहे ते तुम्हाला माहित नाही, पण ते आठवतं तुम्हाला. बालपण आठवतं, तुमचा यौवनकाळ आठवतो, तुमचा वर्तमान स्थिती पण मागच्या काही महिन्याचे घटना, काही किस्से तुम्हाला आठवतात. मग ह्या सगळ्या तुमच्या स्मरण मंजुषेत कैद झालेल्या काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही काही काही वेळेला पुनर्जीवित होतात, पुन्हा स्मरण केलं जातं, पुन्हा ते काही निमित्त होतं आणि त्या गोष्टी आठवतात तुम्हाला. मग ती घटना किती प्रभावशाली तुमच्या जीवनात घडलेली, तेवढ्या प्रभावीपणाने त्या घटनाच्या अनुषंगाने घडलेली दुसरी एखादी घटना पाहून लगेच तुम्हाला ती क्लिक होतं ते. जसं महेशने ते फोटो बघितला आणि त्याच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. त्यालाही माहित नाही की नेमकं त्या त्याच्या ह्या अश्रूंचं कारण काय? त्या व्यक्तीचं त्याला नाव माहित नाही, त्या व्यक्तीचं त्याला हे माहित नाही. आता अशा आता आपलं अ, अ, स्वतःच्या तुमच्या जीवनामध्ये पण तुम्ही बालपणापासून आतापर्यंत जर थोडंसं रिकॉल केला, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील, तुम्हाला स्मरणात येतील. आणि ते जसं तुम्हाला आठवतील पण. म्हणजे आणि जर घटना अतिशय प्रभावी असाल, तर तुम्हाला नेमकं त्यावेळेला वातावरण काय होतं, तुम्ही काय कपडे घातले होते, तुमचं आजूबाजूची स्थिती काय होती, उन्हाळा होता, पावसाळा होता, थंडी होती आणि त्या थंडीची जाणीव त्याच्या पावसाळ्यात असेल तर त्या पावसाळ्याची जाणीव किंवा उन्हाळा असेल तर त्या उन्हाळ्याची जाणीव, या सगळ्या भावना त्या त्या अनुभव स्मरण करताना जाणवायला लागतात तुम्हाला प्रकर्षाने. म्हणजे तुमच्या आतमध्ये एक तत्व नेमकं असं आहे, जे या सगळ्या गोष्टीला स्मरण करतंय किंवा रेकॉर्ड करतंय. मग ज्यावेळेला आपण मरतो, आपल्याला मृत्यूशयेवर त्या अ, अ, चितेवर आपला देह जाळला जातो. त्यावेळेला तर आपलं सगळं नष्ट होतं. आपलं म्हणजे जे देह पंचतत्वापासून बनलेला आहे, तो पंचतत्वाचा देह पूर्णपणे नष्ट होतो. आणि आपण जे स्मरण करतो ते आपल्या बुद्धीच्या वर्तमान देह ज्याच्यामध्ये ते आपली मेंदू नावाचा भाग असतो, त्याच्यामध्ये आपण मेमरी आपल्या वर्तमान जन्माची स्टोअर होती असं आपल्याला माहित असतं. पण हे एक प्रकारचं हार्ड डिस्क आपलं आहे अजून. म्हणजे ते स्टोअर असतं आपलं. आणि प्रकृतीने व्यवस्था इतकी सुंदर केली आपल्या सगळ्या जन्म-मरणाच्या या सगळ्या गणित त्यांनी इतक्या अचूकपणे बसवलंय ना, की आपण ज्याला मरतो, त्याला आपल्या वर्तमान स्थितीतली सगळ्या गोष्टी आपल्या विस्मृतीत जातात त्या देहाबरोबरच. आणि जो आत्मतत्व आहे आपलं, ज्याला आपण आत्मा म्हणतो, तो पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन देह धारण करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या गर्भामध्ये ज्यावेळेला प्रवेश करतो, तर त्यावेळेला पुन्हा त्याला नवीन देह मिळतो, नवीन नाव मिळतं, नवीन अ, अ, जागी त्याचा जन्म होतो. तर त्याला नवीन भाषा तो शिकतो. मागचं सगळं शिकलेलं, त्यांनी ग्रहण केलेलं ज्ञान सगळं विस्मृतीत जातं.
आणि एक नवीन जन्मात नवीन अध्याय सुरू होतो त्याचा. पण जर काही अशा घटना घडल्या की त्याला त्या मागच्या स्मृती जागृत झाल्या. आता प्रकृतीने व्यवस्था अशी केली की त्या ज्या गोष्टी आहेत त्या विशिष्ट एका स्तरावर रेकॉर्ड केले जातात आणि ते पुसले जाऊ शकत नाही. म्हणजे हे असं स्मरण नसतं की आपल्या बौद्धिक स्तरावर आपलं लक्षात राहिलं नाही राहिलं. ते एखाद्या तुम्ही व्हिडिओ काढता एखाद्या गोष्टीचा, एखाद्या कार्यक्रमाचा किंवा एखादी घटनेचा, तर तो जसाच्या तसा तुम्ही परत प्ले करू शकता आणि जसंच्या तसं सगळं बघू शकता. तुम्ही प्रत्येकाच्या लग्नामध्ये किंवा वाढदिवसामध्ये किंवा एखादं फंक्शन असेल, त्याचं रेकॉर्डिंग करता आणि नंतर काही वर्षांनी पुन्हा ते रेकॉर्ड प्ले करून बघू शकता आणि ते जसंच्या तसं तुम्हाला ती व्हिडिओमध्ये ती चित्रफित तुम्हाला दिसते. तसं प्रत्येक तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचं एक रेकॉर्डिंग केलं जातं आणि ते अनलिमिटेड मेमरी असते. त्याला असं नाही की तुमच्या मोबाईल सारखं मेमरी फुल झाली, मोबाईल हँग झाला, आता जुनं डिलीट करा. तसं काही होत नाही. ते स्टोअर असतं आणि ते लॉक असतं. म्हणजे त्याला ओपन करण्यासाठी म्हणजे ते विशिष्ट ती कुपी ओपन करण्यासाठी एका विशिष्ट प्रोसेसमध्ये आपल्याला जावं लागतं. ते गेल्यानंतर आपल्याला तो त्या कीद्वारे आपण ते ओपन करून आपले ते व्हिडिओ प्ले करू शकतो आपले आणि आपले मागचे जन्म सगळे आठवू शकतो आणि आपण मागच्या किती जन्मापर्यंत जाऊ शकतो तर कैक हजार जन्मापर्यंत तुम्ही जाऊ शकता. म्हणजे तुम्ही कधी स्त्री होता, कधी पुरुष होता, कधी कुठल्या वेगळ्या जाती धर्मामध्ये होता. मग कधी तुम्ही प्राणी होता, कधी कुठले प्राणी होता, कधी वृक्ष होता, वनस्पती होता. म्हणजे हे सगळ्या मागच्या अशा असंख्य जन्मापर्यंत तुमचं रेकॉर्डिंग स्टोअर आहे त्या विशिष्ट कुपीमध्ये. त्या स्मृती मंजुषेमध्ये ना एक लॉक लागलेलं आहे. हे लॉक प्रकृती लावते आणि हे लावण्यामागचं कारण असं आहे की जर ते ओपन राहिलं तर माणूस ऑलरेडी वर्तमान जन्मामध्ये इतकं विक्षिप्त झालेलं आहे. प्रत्येक गोष्टीच्या सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्ती, प्रसंग, घटना याला सामोरे जाताना तो ते मानसिक स्थितीमध्ये संतुलन त्याचं सांभाळण्यासाठी त्याला वर्तमान जन्मात भरपूर मेहनत घ्यावी लागते आणि तशामध्ये मागचे पण जन्म आठवायला लागले म्हटल्यावर तो व्यक्ती अजूनच विक्षिप्त अवस्थेत जाऊ शकतो. म्हणून प्रकृती काय करते त्याला लॉक करते. मग ज्यावेळेला प्रकृतीला च्या वरचं काहीतरी तुम्हाला गवसतं त्यावेळेला ते लॉक तुम्ही ओपन करू शकता आणि त्या द्वारे तुम्ही मागच्या त्या फायली ओपन करून बघू शकता, पाहू शकता. ज्याला एक असं काहीतरी तुम्हाला गवसतं की त्या ह्याच्यामध्ये तुम्ही ते बघितलं तरी तुमच्या मानसिक स्थिती संतुलित राहते. तुम्ही त्यात डिस्टर्ब होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब करण्याची सगळे प्रोसेस कितीही पद्धतीने केलं तरी तुम्ही डिस्टर्ब होणार नाही. या पद्धतीने आधी तुम्हाला तयार व्हावं लागतं. त्यामुळे ही गोष्ट मी शक्यतो बऱ्याच वेळा बोलून पण दाखवली की मागच्या जन्मात आपल्याला जर जायचं झालं तर जाती स्मरण थोडंसं अवघड अ, अ, गोष्ट होती. ती व्यक्तिगत स्तरावर आपल्याला मागे जाताना. कारण ह्याच्यामध्ये कसं होतं की रिव्हर्स मध्ये जावं लागतं आपल्याला. म्हणजे ती रेकॉर्डिंग जसं आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत असं रेकॉर्डिंग नाही बघत. आधी मृत्यू, नंतर मग यौवन, नंतर बालपण, नंतर मग परत मरण आणि परत वृद्धावस्था असं रिव्हर्स मध्ये ते जावं लागतं आणि जाती स्मरण ज्याला आपण त्या दिशेने प्रयत्न करतो जाणून घेण्याचा आपला जन्म, तर त्यावेळेला ना प्रत्येक अनुभव हा इतका जिवंत असतो की समजा आपल्याला त्या मागच्या जन्मात एखादा चटका लागला असेल, आगीत आपण ओढला असेल आपला हात,
तर त्या वर्तमान स्थितीत अनुभव करताना आपल्याला अक्षरशः ती वेदना परत जाणवते. त्यामुळे ही जी टेक्निक आहे ही शक्यतो जोपर्यंत ध्यानात तुम्ही गती करत नाही, जोपर्यंत ध्यानात तुम्हाला स्थिरता येत नाही, तोपर्यंत तुम्ही या दिशेला जाणं चुकीचं आहे. मग तसं असेल तर मग मागचा जन्म जाणूनच घेता येणार नाही. तसं त्या वेदना टाळून सुद्धा तुम्हाला तो मागचा जन्म जाणून घेता येऊ शकतो. पण त्यासाठी गाईडेड जे पुनर्जन्म बद्दल म्हणजे एखाद्याने गाईड केलं तुम्हाला आणि त्यांनी सूचना दिल्या आणि त्या सूचना तुम्ही फॉलो करून तुम्ही मागच्या जन्मामध्ये जाऊ शकता. पण हे कसं असतं माहितीये का, की एखाद्या स्वप्नासारखं असतं. म्हणजे तुम्ही एखादं स्वप्न बघताय आणि त्या स्वप्नामध्ये तुम्ही कुठेतरी मग ते तुम्ही कुठल्याही वेळेला जागे झाला समजा, तुमचं मध्येच ब्रेक झालं, स्वप्न तुटलं, तर तुम्ही वर्तमान जन्मामध्ये येता आणि तुम्ही एखाद्या स्वप्नासारखं ती गोष्ट घडून जाते. मग स्वप्नामध्ये एवढं प्रभावीपणे तुम्हाला त्या अ, अ, गोष्टीची जाणीव होत नाही. पण प्रत्यक्ष ज्यावेळेला तुम्ही दिवसमध्ये हे करता, त्याला खूप सूक्ष्म त्याचं कंट्रोलिंग तुमच्याकडे असावं लागतं. त्या म्हणजे एखादं टाईम ट्रॅव्हल सारखी ही घटना असते, की समजा आता असं समजू आपण, की आता एक समतल भूमी आहे. या समतल भूमीवर तुम्ही चालता म्हणजे हा तुमचा एक आयाम झाला, की हे एक आयाम आहे त्यावर तुम्ही चालताय सरळ. समजा मध्येच एक खड्डा आला त्या रोडमध्ये आणि खूप खोल खड्डा आहे, पार पाताळापर्यंत खाली खूप जावं लागतंय. मग तिथे तुमचा दुसरा आयाम चालू झाला. म्हणजे समजा एक समतल भूमीवर तुम्ही चालताय आणि मध्येच एक असा उतार आला आणि त्या उतारावर तुम्ही खाली उतरलात, तर तुमचं एक दुसरा आयाम सुरू झाला. म्हणजे एक समतल भूमी होती, आता तुम्ही खाली खोल ह्याच्यात चालला. नंतर परत एक डोंगर आला आणि तुम्ही वरच्या दिशेने तुमची यात्रा सुरू झाली. म्हणजे हे 3 आयाम झाले. एक समतल आहे, एक खोली आहे आणि एक उंची आहे. आणि एक चौथा आयाम आहे ज्याला आपण काळ म्हणतो, ज्याला समय म्हणतो. आइन्स्टाईनने ज्यावेळेला सापेक्षवाद सिद्धांत मांडला जगासमोर, तर त्याला ते लोकांना कसं समजवायचं ती अवघड गोष्ट होती. तो सिद्धांत एवढा त्याला म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागले ते सरळ करून मांडण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. कारण वैज्ञानिकांना 10-12 वैज्ञानिकांना ते समजायला मुश्किल होतं. इतकी त्यांनी ज्यावेळेला त्याच्या आतमध्ये ती कल्पना आली होती, थर्ड आयाम, फोर्थ एक आयाम आहे वेळेचा आणि तो असा जोडला गेलेला आहे. मग आता जर समजा काळ हा पण एक आयाम असेल, तर काळाच्या मागे-पुढे पण जाता येऊ शकतं ना आपल्याला. म्हणजे जर असं समजलं आपण, की अ, आपण काळाच्या मागे गेलो. माझ्या पेक्षा आधी म्हणजे मी मागचा जन्म म्हणजे जन्म घेण्यापूर्वी मागच्या जन्मी त्या काळातनं पूर्ण वर्तमान काळात आलो. पुन्हा भविष्यकाळ माझा काहीतरी आहे. त्या भविष्यात तर मी डोकावू शकतो. मग ह्याचाच अर्थ काय झाला, की ज्याला आपण भविष्य विज्ञान म्हणतो, ज्याला जे लोकं भविष्य सांगतात, तर त्या भविष्य सांगण्यामध्ये पण एक गोष्ट अशी आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेला मी एका ठिकाणी उभा आहे आणि मला जर पुढे जायचं असेल, तर मला काहीतरी स्पेस पाहिजे ना तिथे, तर मी पुढे जाऊ शकतो. जर तिथं भिंत आहे, काहीच नाहीये मला पुढे जाण्यासाठी, तर मी जाऊ शकणार नाही. मागं जाऊ शकतो कारण मागं स्पेस आहे. तसं जर भविष्य माझं आहे, तर त्या भविष्यामध्ये स्पेसमध्ये मला पुढे जाण्यासाठी काहीतरी स्पेस पाहिजे, त्याशिवाय मी पुढे जाऊ शकणार नाही. तसंच या काळामध्ये आपल्याला मागे-पुढे जाताना येताना अ, भविष्य हा पण एक विषय होऊ शकतो, की भविष्यामधल्या पण काही गोष्टी काही भविष्यवेते
अगदी सहजपणे ते तुम्हाला तुमचं भविष्य सांगतात, की भविष्यात असं होईल, तसं होईल आणि तसं होतं. आणि हे होतं का? तर ते भविष्यात अ, आहे, ते वर्तमानात त्यांना थोडं आधी दिसतं. म्हणजे ते त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे किंवा दृष्टी आहे त्यांची, ती थोडं काळाच्या पुढे जाऊन बघते. म्हणजे थोडक्यामध्ये आता अ, अ, जे लोकं माझ्या नर्सरीमध्ये बघता तुम्ही इथे वेगवेगळे वृक्ष ठेवलेले असतात, रोप ठेवलेले असतात. मग ते एक बीज असतं ते बीज मातीमध्ये हे करतं आणि त्या बीजातनं ते रोपटे येतात. आता त्या बीजामध्ये काहीतरी इनबिल्ट असल्याशिवाय ते रोपटं कसं काय उगू शकतं? त्या रोपट्याचा नेमका रंग काय असायला पाहिजे? तो किती त्याचा आकार किती असायला पाहिजे? त्याच्यावर कोणत्या रंगाचे फुल येतात? त्याला कुठला अ, गंध येतो त्या फुलांना? तर ह्या सगळ्या म्हणजे त्या फूल पण ती आधी कळी असते, कळीच्या रूपात येते, मग हळू ती विकसित ते त्याचं फूल होतं. म्हणजे त्या बीजाच्या आतमध्ये हे सगळं आधीच दडलेलं आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी. काहीतरी इनबिल्ट प्रोग्रामिंग असल्याशिवाय ते तसं आकाराला देऊ शकत नाही. आता विज्ञान इतपत थोडंसं पुढे गेलंय, की त्या बीजावर नेमकं कोणत्या प्रकारचं फूल किती मोठं, किती त्याचं अ, रंग, रूप, आकार याचा अंदाजे एक रफ ग्राफ ते काढू शकतात एखाद्या बीजाच्या ह्याच्यातनं. मग ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिला, तर हे सहज शक्य होऊ शकतं, की आपल्याला मागच्या जन्मामध्ये जाता येऊ शकतं. आपल्याला अ, भविष्यातले जन्म जाणून घेता येऊ शकतात आणि तुम्ही बघितलात का बऱ्याच संत महात्मे आहेत, ते आधीच सांगतात भविष्यात मी इव्हन जे तिबेतमध्ये या गोष्टीवर खूप काम झालेलं आहे. तिबेतमध्ये एखादा लामा ज्यावेळेला तो आपलं देह सोडतो, तर त्याला तो पुन्हा जन्म घेताना तो काही 5 गोष्टी सांगतो, की ह्या गोष्टी अ, अ, मी पुढच्या जन्मी पुन्हा म्हणजे मला ओळखायचं झालं तर तुम्ही कसं ओळखणार? त्या ह्या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार पुढच्या जन्मात येऊन. हे कुठली गोष्ट कुठं ठेवलेली आहे. तर त्या गोष्टीच्या आधारे तुम्ही मला ओळखू शकता, की मीच आहे तो म्हणून. मग असं तिब्बतमध्ये ह्या पुनर्जन्मावर भरपूर काम झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक फॅमिलीतल्या प्रत्येक फॅमिलीमध्ये ते काम झालंय असं म्हणलं तरी हरकत नाही. कारण त्यांची एकंदर ती संस्कृती तशा पद्धतीने विकसित झालेली आहे, की प्रत्येक घरामध्ये त्या गोष्टीवर काम झालेलं आहे. त्या अ, अ, पुनर्जन्माच्या सिद्धांतावर. आणि खरंच ते लामा ज्याला देह सोडून जातात, जे पुन्हा जन्म घेतात, तर ते लहानपणी त्यांना ज्याला ते दावा करतात, की मी लामा आहे म्हणून, तर त्यांना त्या 5 गोष्टी सांगाव्या लागतात मागच्या जन्मातल्या आणि ते त्यांना माहिती असतात किंवा ते इतर ज्यांना त्यांनी सांगितलं असतं त्यांना माहिती असतात आणि ते व्हेरिफाय होतात मग बरोबर हा तीच व्यक्ती आहे म्हणून. तसं अ, अ, अजून पण बरेच उदाहरण आहेत. आपण हळू जसं एक-एक गोष्टी ह्यातल्या पुढे जाऊ तसं आपण ह्या अधिक खोलात ह्याच्यात जाणत जाऊ आणि सगळ्यात शेवटी हे सगळं विज्ञान समजून घेऊन नंतर आपल्याला एक प्रयोग करायचे. आपल्याला प्रत्यक्ष आपल्या मागच्या जन्मात जाता येऊ शकतं का? आणि जाण्याचा सगळ्यात सोपा सरळ मार्ग कोणता आहे, जो आपल्याला त्रासदायक ठरणार नाही. सरळ सहजपणे आपण जाऊ शकतो आणि येऊ शकतो. त्या पद्धतीने आपण प्रयत्न करू. तर आजची चर्चा मी इथेच थांबवतो आणि अधिक संख्येने आपण उपस्थित राहिला. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीचं मी स्वागत करतो. माझा अनुभव व्यक्त करतो आणि इकडचे पुढचे जे सेशन असतील ते शक्यतो WhatsAppवर मी हे करायचा प्रयत्न करेल जे काही असेल आणि आजचं पण रेकॉर्डिंग YouTubeवर येईल. त्याशिवाय व्हॉइस रेकॉर्डिंग शब्दात हे करून
टाईप करून ते पण टाकता येईल का ते मी प्रयत्न करतो. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळेजण या सेशनला जॉईन झाल्याबद्दल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनामध्ये या संदर्भात कुठले पण काही प्रश्न असतील तर ते तुम्ही ग्रुपवर विचारू शकता. आपण त्याच्यावर सवडीने चर्चा करूया. पुन्हा एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो. थँक्यू. जय शंकर. जय शंकर स्वामीजी. नतमस्तक प्रणाम. जय शंकर स्वामीजी. थँक्यू. जय धन्यवाद. शंकर जय स्वामी. शंकर स्वामीजी. कृतज्ञता स्वामीजी. एक मिनिट. खूप धन्यवाद. जय शंकर स्वामीजी. जय शंकर स्वामीजी. जय शंकर स्वामीजी. जय शंकर स्वामीजी. जय शंकर स्वामी.